आहे वुड्स विला फेज 3 बोराडेवाडी मोशी। तुम्हें कैसा लगा मेरे ब्लॉग में आके? This is my first time. I'm in someone's blog, so thank you so much. पूर्ण मारुती झाली होती, वन साइड माझा पूर्ण मारुती झाला होता। मी 4-5 दिवस बाहेर निघत नव्हती। कधी मिस करते का कंटाळा आलाय बॅडमिंटन? नाही नाही, बिलकुल नाही। कितीही थकले असेल तरी मी बॅडमिंटनचा मला कधीच कंटाळा येत नाही। हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। ब्लॉग चालू झाला आहे रात्रीच्या 8:30 वाजता, कारण की आज सकाळपासून मी ब्लॉगिंग नाही केलं आहे। दिवस पूर्ण क्लिनिंगमध्ये गेला, घराची साफसफाई माझी चालू होती। आणि ह्या मंथमध्ये आम्हाला बॅडमिंटनचं बुकिंग पण नाही मिळालं आहे। सो आम्ही एक अंदाजे 7 ते 8 महिने झालं आम्ही पूर्ण फॅमिली बॅडमिंटन खेळायला जातो। रियाला तर आम्ही स्पेशली क्लास लावलेला आहे आणि मला ही गेम म्हणजे पहिल्यापासून स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता, स्पेशली इन क्रिकेट, खो खो अँड बॅडमिंटन। मी कॉलेजमध्ये पण माझा एक फ्रेंड होता, जेव्हा मी कॉलेजला होती, आदित्य कुमार म्हणून, तो बिहारचा होता, पटनाचा होता तो। सो त्याने मला बॅडमिंटन शिकवलं होतं आणि तो खूप छान बॅडमिंटन खेळायचा, कारण की तो त्याच्या कॉलेजमध्ये जे आपण टुर्नामेंट असायच्या तो खेळायला जायचा। सो त्याने मला बॅडमिंटन शिकवलं होतं आणि तेव्हापासून मला त्याची खूप आवड लागली होती, कारण की गावच्या साईडला बॅडमिंटन आपल्याकडे पहिलं नव्हतं। मी तर खो खो आणि कबड्डी खेळून मोठी झाली आणि भावांसोबत क्रिकेट खेळून। नंतर बॅडमिंटनचं वेड लागलं आणि ते एवढं लागलं आहे की पूर्ण फॅमिलीच आमची बॅडमिंटनसाठी वेडी आहे। फ्रायडेला कोर्ट बंद असतात, मग फ्रायडेला आम्ही जात नाही। ह्या मंथमध्ये आम्हाला त्याचं बुकिंग नाही मिळालं, म्हणून आम्ही इथे एक प्रायव्हेट कोर्ट आहे तिथे खेळायला जातो बुकिंग करून। भावाने त्याचं बुकिंग केलं आहे आणि माझा भाऊ आणि मी आम्ही दोघेही बॅडमिंटनसाठी खूप वेडे आहोत आणि त्याच्यामुळे आमच्या घरच्यांनाही खूप चांगली सवय लागली आहे। आणि मे बी फिटनेसचं हे पण कारण असू शकतं की त्याच्यामुळेच आमचा फिटनेस, स्पेशली माझा फिटनेस असू शकतो। जे सगळे मला म्हणतात की मेंटेन कसं काय आहे, तर डान्स आणि बॅडमिंटन। डान्स तर मला खूपच आवडतो आणि बॅडमिंटन पण एक अशी गोष्ट आहे जी कधीच मिस करत नाही, कारण ती खूप आवडते आम्हाला। हाय मिश्का, वाव क्या पहना है, गोवा शॉपिंग। हाय तो बोलो, हाय तो बोलो, हाय तो बोलो। ही आहे बॅडमिंटन वेडी फॅमिली, सगळेजण बॅडमिंटन खेळायला चाललेत आहेत। काय म्हणशील शीतल, कसं वाटतं बॅडमिंटन खेळताना तुला? खूप छान, खूप छान। मिस करते का ऑफिसमधून आल्यानंतर बॅडमिंटन? येस। नाही, असं कधी मिस करते का कंटाळा आलाय बॅडमिंटन? नाही नाही, बिलकुल नाही। कितीही थकले असेल तरी मी बॅडमिंटनचा मला कधीच कंटाळा येत नाही। आणि दादा तू काय म्हणशील? काहीच नाही म्हणणार। ह्याच्यामुळे आम्हाला सवय लागली आहे बॅडमिंटनची, हा दिवसभर खेळू शकतो। आणि आम्हाला बुकिंग नाही मिळालंय तरी पण आम्ही मिश्काच्या डॅडामुळे जातोय ना। मिश्का, कोणामुळे आपण बॅडमिंटनला जातो? डॅडामुळे ना। तुमच्यातलं जर कुणी बॅडमिंटन प्रेमी असेल आणि कुणाला खेळायचं असेल तर त्याचं ऑनलाईन बुकिंग होतं आणि खूप काही महाग नाही आहे। पर मंथ 2,000 रुपये आहेत आणि तासभर तुम्ही खेळू शकता, तुमची सगळी फॅमिली खेळू शकते आणि तुम्ही फिट पण राहू शकता, हो की नाही रिया? हे आहे AD बॅडमिंटन अकॅडमी, इथे आहे वुड्स विला फेज 3 बोराडेवाडी मोशी। हे आहे AD बॅडमिंटन अकॅडमी, जिथे आम्ही जेव्हा आम्हाला बुकिंग मिळत नाही गव्हर्मेंटचं तेव्हा आम्ही इथे येतो खेळायला। आणि मी शूज गाडीमध्येच विसरली आहे माझे, कारण की हा वुडन फ्लोअर आहे आणि याच्यावरती त्याला जे स्पोर्ट्स शूज लागतात, म्हणजे नॉर्मल स्पोर्ट्स शूज नाही, आता मी जे घातलेत ते पण स्पोर्ट्स शूजच आहेत, पण ते नाही चालत। मी दाखवते त्याला कुठल्या टाईपचे शूज लागतात। इथे मी गेमसाठी रेडी होत होती। गेमसाठी रेडी होत असताना समोर एक गेम चालला होता, त्याच्याकडेही माझं लक्ष होतं आणि समोर जे खेळत होते ते AD बॅडमिंटन हाऊसचे जे ओनर आहेत ते आणि त्यांचे वडील हे दोघेही खेळत होते। वडिलांचं वय मला असं वाटतं अबाव 65 तर नक्की असेल, पण त्यांची जी एनर्जी होती ती 25 वर्षाच्या मुलांसारखी होती। खूप अप्रतिम खेळत होते। त्यांना पाहिल्यानंतर मला असं वाटलं की मला खूप गरज आहे इम्प्रूव्हमेंटची। आणि काकांचा गेम खरंच खूप चांगला आहे। मगाशी मी 2-3 शॉट मिस केले त्यांचे। आणि असा वुडन फ्लोअर इथे आहे
आणि गव्हर्नमेंटमध्ये जिथे आम्ही खेळतो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे आहे तो सिमेंटचा फ्लोअर आहे. तिथे थोडे पाय दुखतात, सो नी कॅपची गरज पडतेच. आणि हा जो फ्लोअर आहे इथे पाय थोडे कमी दुखतात ॲज कम्पेअर टू पिंपरी चिंचवडवालं जे आहे तिथे. आणि ह्या बॅडमिंटनची एक खास आठवण पण आहे माझ्याकडे, माझ्यासोबत जी माझ्या फेसवर आहे. रिसेंटलीच आम्ही डबल्स खेळत असताना दोघं आम्ही योगेश आणि आम्ही दोघं एकमेकांना धडकलो होतो. मार्क थोडा लाईट झाला आहे, इथे मला पूर्ण मार्क लागलं होतं खूप सारं. पूर्ण मी म्हणू शकता पूर्ण मारुती झाली होती. वन साईड माझा पूर्ण मारुती झाला होता. मी 4-5 दिवस बाहेर निघत नव्हती. पण आता ते कमी झालं आहे, कट पण होता. आता मार्क थोडासाच राहिला आहे. काय नाव आहे का तुमचं? मी आशिष जोडी. आशिष सर हे हां, ज्यांचं हे कोर्ट आहे त्यांचे हे वडील आहेत आणि त्यांचा आम्ही आता गेम पाहिला. जसं मी तो शूट पण केला, मी व्हिडिओमध्ये पण दाखवेल. खूप भारी खेळला, खूप छान खेळलात. थँक्यू. हा आहे वैभव आणि शीतल आणि समोरून योगेश. हे दोघे पार्टनर असतात आणि तिकडनं मी आणि योगेश खेळतो. आणि हे वॉर्मअप चाललं आहे आणि तो माझ्यावर चिडला आहे की आता बस झालं, टाईम चालला आहे आपला, लवकर ये. 7 ते 8 महिने झालेत, पण आजपर्यंत असा एकही दिवस नाही गेला आहे की आम्ही बॅडमिंटन मिस करतो. कधी इमर्जन्सी असेल तरच, पण बॅडमिंटन आम्ही शक्यतो कधीच मिस करत नाही. एक तास खेळल्यानंतर सगळं कसं वाटतं हवी दमला? हां, एक तास जेव्हा तुम्ही कंटिन्यू खेळता तर तुमच्यात बोलण्याची पण ताकद राहत नाही. लिटरली पाणी होतं पूर्ण. पण खूप चांगली एक्सरसाइज आहे. जर कोणाला वेट लॉस करायचं असेल आणि कंटाळा येत असेल एक्सरसाइजचा रोज घरी एकटं करण्याचा, तर हा ऑप्शन नक्की चांगला आहे. मी सांगते की आम्ही बॅडमिंटन खेळायला येतो. तर तुम्ही सगळे मला विचारतात ना की मेंटेन कसे आहात आफ्टर बेबी वगैरे. तर म्हटलं की मी रेग्युलर बॅडमिंटन खेळते. तर मी त्यांना सांगत होते की हे नॉर्मल स्पोर्ट्स शूज नाही चालत वुडन फ्लोअरवरती, तर का नाही चालत, तर तुम्ही सांगाल का? त्याला नॉन मार्किंग शूज वुडन कोर्टर म्हणा कुठे बॅडमिंटन खेळताना कंपल्सरी असतात, कारण बाहेरचे शूज गेले तर कोर्ट खराब होतं, त्याचे मार्किंग वगैरे पडतात. अच्छा. हां, आणि इंजुरीज खूप कमी होतात त्यांनी, त्याला पॉवर कुशन असतं. अच्छा. त्यामुळे काय होतं बॅडमिंटन खेळताना काही बॅडमिंटन खेळताना काय होतं की आपल्याला हार्मस्ट्रिंग इंजुरीज ह्या भरपूर प्रमाणात होतात. मला ऑलरेडी झालेली आहे. मला इथे लागलं होतं. इव्हन नी पण माझा एकदा हे झाला होता. पण तरी पण आम्ही सोडलं नाहीये, कारण की मला खूप आवडतं पहिल्यापासून म्हणून. आणि आम्ही इथे खूप जेव्हा आम्हाला वाटतं की खेळायला यावं, आम्ही इथे नेहमी येतो खेळायला. आणि आमचा रियाचा पण क्लास आम्ही जूनपासून स्टार्ट करतो, कारण की आता एक्झाम आहे आणि मे मध्ये सगळे गावाला जातात. सो जूनपासून स्टार्ट करणार आहे. सो थँक्यू. आणि तुमचे वडील काय खेळत होते मगाशी, मी ते 17-18 वर्षापासून खेळतात ना. नाही पण सुपर खेळत होते. मी फर्स्ट टाइम हॅट्स ऑफ, खरंच खूप छान खेळत होते. थँक्यू. हा आहे डे 2. इथे मी मिश्का आणि रियाची प्रॅक्टिस घेत होते आणि प्रॅक्टिस घेतपर्यंत बाकी सगळे रेडी होत होते. शीतलला आज ऑफिसवरून यायला लेट झालं म्हणून ती जॉईन नाही झाली. पण ती नसताना आम्हाला एक नवीन पार्टनर मिळाली, मला एक नवीन मैत्रीण मिळाली. तिचं नाव आहे मोनिका. आफ्टर डिलेवरी 2 वर्षाची मुलगी झाल्यानंतर तिने पुन्हा जॉईन केलं होतं आणि ती तिच्या कॉलेजमध्ये चॅम्पियनशिप खेळलेली आहे. खूप सुंदर गेम होता तिचाही. सो आज मला मिळाली नवीन पार्टनर. शीतल आज नाही आहे म्हणून आज आम्ही नवीन पार्टनरसोबत खेळलो आहे. इवन मुझे उसका नाम भी नहीं पता है. मोनिका. येस. और मैं कल्याणी. आज फर्स्ट टाइम आम्ही दोघी सोबत खेळलो आहे आणि काय खेळली आहे म्हणजे मला असं वाटत होतं मीच खूप मोठी बहादुर आहे. मुझे लगता था मैं ही बहुत अच्छा खेलती हूँ, लेकिन ऐसा कुछ नहीं है. मुझसे भी अच्छे खेलने वाले बहुत सारे लोग हैं और सच में इसका गेम आज मुझे इतना पसंद आया. कब से खेल रहे हो आप? School, college time I used to play, but I started just after 3 years. Like I just delivered a baby, Okay. so after अभी बेबी कितना मंथ है? she will be 2 years. ओके. सो ज्या बायकांना वाटतं की मेंटेन राहावं, आपण बॉडी अपनी फिट असावी. सो लुक एट हर. उसने उसका बेबी अभी 2 साल का होने वाला है. उसने वापस से ज्वाइन किया है और जिसके पास पैशन होता है ना वो कभी नहीं छूटता है. आज मला माझी नवीन सबस्क्रायबर पण मिळाली आहे आणि नवीन पार्टनर पण मिळाली आहे. सो शीतल, तुझा काय म्हणतात ते टाइम संपला असं मी म्हणेल. वैभव आज खूप खुश है. वैभव 2 गेम जिंकला है. मेरा भाई आज बहुत खुश है क्योंकि आज उसको बहुत अच्छी पार्टनर मिली है इसके लिए, क्योंकि हमारे ऊपर हमेशा चिल्लाता है कि तुम लोग कवर नहीं करते हो, तुम लोग ये नहीं करते हो.
लेकिन आज उसने किसी लेडी को अप्रिशिएट किया कि वो मुझसे अच्छा ज़्यादा, मतलब तुम जब कवर कर रही थी तो बोल रहा था वो मुझसे ज़्यादा अच्छा कवर कर रही है, पूरा ग्राउंड कवर कर रही है। सो पता लगता है कि ये हमेशा से खेलती है और ये अच्छी प्लेयर है, हमारे जैसे नहीं कि अभी आए शुरू किया और खेलना स्टार्ट किया। सो थैंक यू। thank you. और तुम्हें कैसा लगा मेरे ब्लॉग में आके? This is my first time. I am like I'm in someone's blog, so thank you so much. जो कपिल शर्मा पूछता है ना कैसा लगा कैसा मेरे लगा? शो में आके, तो मैं भी पूछती हूँ कैसा लगा बहुत अच्छा मेरे। लगा. ओके थँक यू सो मच. हा आहे बॅडमिंटन खेळल्यानंतरचा ग्लो, जो त्या दिवशी होता सेम असाच. अशा पद्धतीने आमचं हे बॅडमिंटनचं रुटीन आहे, जे आम्ही 7 ते 8 महिने फॉलो करत आहे. तुम्हाला जर याच्या डिटेल्स हव्या असतील की याचं बुकिंग कसं मिळतं, ऑनलाईन बुकिंग गव्हर्नमेंटचं कसं होतं, कसा ID ओपन करावा लागतो, ते मी नक्की तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेल. मी माझ्या भावाला सांगेल, तो प्रॉपर डिटेल्स तुम्हाला देईल. हा ब्लॉग मी गोव्यावरून आल्यानंतरच शूट केला होता, पण त्याचं एडिटिंग बाकी होतं म्हणून टाकता नाही आला. सो मी हा खूप लेट पोस्ट करते आहे. अशा ह्या बॅडमिंटन वेड्या फॅमिलीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.